Hello, we will start a new topic. New topic, not actually, it is a part of the first topic, that is marginal costing. The topic name is actually managerial decision. On the basis of marginal costing, we can take some decision. Okay. Okay, so what is the decision making? Actually, you already know that decision making is also known as a decision model. Actually, when there are two or more alternatives, we need to choose the best alternative for our business. Okay. ओके. आता जी आपण डिसिजन मेकिंग आपण जे करणार होतं त्याच्यासाठी काय आपल्याला स्टेप्स आपल्याला फॉलो करायला लागतील. इट इज ॲक्च्युली आय एम गिविंग जस्ट theoretical information about the decision making topic. We have to solve the practical problem. Okay, but I'm just giving the theoretical information, basic information about the decision making process. First, there are 10 steps for the decision making process. First one is identify and define the problem. Okay, what is just we need to first identify the problem, and after that we will find out the some possible solution for the problem. Okay, then we will find out the some possible solution for the problem, and after that we will eliminate the solution which are not feasible. जे सोल्युशन आपण फाइंड आउट केले त्यात ते सोल्युशन जे आपण फुलफिल करू शकत नाही ते सोल्युशन आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. ओके, नेक्स्ट सोल्युशन आहे कलेक्ट. नेक्स्ट आपल्याला स्टेप फॉलो करायचे, कलेक्ट द रिलेव्हंट डेटा असोसिएट विथ द इच फिजिबल अल्टरनेटिव्ह. ओके, जे आपण अल्टरनेटिव्ह जे आपण सोल्युशन जे फाइंड आउट केलेले त्यावर रिलेटेड जे डेटा आपल्याला कलेक्ट करायचे आहे, म्हणजे तो डेटा असेल तो मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी डेटासुद्धा आपल्याला इथे कलेक्ट करायचा आहे. मॉनिटरी डेटा म्हणजे कॉस्ट आणि त्यापासून जे काय आपला प्रॉफिट फाइंड आउट होऊ शकेल तो आपला डेटा आपल्याला कलेक्ट करायचा आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला जो डेटा आपण जो फाइंड आउट करणार आहोत त्या डेटावरून आपल्याला प्रत्येक फिजिबल अल्टरनेटिव्ह जे आहे, जे आपण अल्टरनेटिव्ह जे आपण फाइंड आउट केले त्याच्यापासून आपलं प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. प्रत्येक जे आपण अल्टरनेटिव्ह जे फाइंड आउट केले तेच आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला जो आपण आत्तापर्यंत जो डेटा जो फाइंड आउट केलेला आहे त्यावरून आपण जो प्रॉफिट आपण फाइंड आउट केले त्यासाठी आपण क्वांटिटेटिव्ह डेटा किंवा आपण कॉस्ट डेटा आपण फाइंड आउट केला आहे, किंवा जो डेटा आपण फाइंड आउट केला तो मनी ट्रममध्ये होता तो आपण फाइंड आउट केलेला आहे. तर आता आपण नॉन मॉनिटरी ट्रममधला जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, आणि त्यावरती जे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ते आपल्याला फाइंड आउट करायचे. नॉन मॉनिटरी डेटा म्हणजे गुडविल ऑफ द फर्म आहे, किंवा त्या जो आपण डिसिजन घेणार आहोत त्यामुळे आपल्या ज्या प्रोडक्टचं जे ब्रँडिंग आहे ते त्यावरती काय परिणाम होऊ शकतो, या पद्धतीचा डेटासुद्धा आपल्याला कलेक्ट करायचा आहे. आणि त्यामधले जे काही गोष्टी त्या मेन आपल्या डिसिजनला एफेक्ट करू शकतात ते आपल्याला तिथे आपल्याला व्हेरीफाय करायच्यात. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये नेक्स्ट आपल्याला आहे टोटल रिलेव्हंट कॉस्ट अँड बेनिफिट ऑफ ईच अल्टरनेटिव्ह. आपल्याला जे आपण कॉस्ट आपण फाइंड आउट केले त्याच्यापासून जे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला इथे आपल्याला अल्टरनेटिव्हचे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आणि त्यानंतर मग आपल्याला ज्या अल्टरनेटिव्हचा मॅक्झिमम बेनिफिट आपल्याला असेल तो अल्टरनेटिव्ह आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला तो अल्टरनेटिव्ह आपल्याला प्रोसेस करायचा आहे, किंवा तो अल्टरनेटिव्ह आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर तो आपण यूज करायचा आहे, ॲक्च्युली अप्लाय करायचा आहे. आणि फायनली आपल्याला जे रिझल्ट आपल्याला जो येईल तो आपल्याला फायनली आपला रिझल्ट आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. ओके, अशा पद्धतीने ॲक्च्युली डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे ॲक्च्युली. ओके,
आता जे डिसिजन्स असतात ते ॲक्च्युली टू टाईप्स ऑफ डिसिजन आहे. फर्स्ट आहे लॉंग टर्म डिसिजन, सेकंड आहे शॉर्ट टर्म डिसिजन. बट इन केस ऑफ मार्जिनल कॉस्टिंग वी विल take the decision only short term decision we will take from the on the basis of marginal costing. ओके, लॉंग टर्म डिसिजन घेण्यासाठी आपल्याला मार्जिनल कॉस्टिंग आपल्याला कन्सिडर केलं जात नाही. नॉर्मली शॉर्ट टर्म डिसिजनसाठी आपल्याला मार्जिनल कॉस्टिंग आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ओके, नेक्स्ट आता आपण जे शॉर्ट टर्म डिसिजन ज्या घेणार आहोत, ज्या मार्जिनल कॉस्टिंग रिलेटेड ज्या आपण डिसिजन आपण ज्या फाइंड आउट करणार आहोत, तर त्या डिसिजन रिलेटेड काही आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट्स इथे प्रोव्हाइड केलेले आहेत की ते आपण कन्सिडर करून आपल्याला डिसिजन मेकिंग आपल्याला घ्यायची आहे. ओके, तर फर्स्ट आहे ओनली द रिलेवंट कॉस्ट आर यूज फॉर इव्हॅल्युएटिंग द अल्टरनेटिव्ह. ओके, रिलेवंट कॉस्ट म्हणजे त्या पर्टिक्युलर डिसिजन त्या प्रोडक्ट रिलेटेड. कधी एखादी आपली डिसिजन असेल, समजा नवीन प्रोडक्ट आपल्याला इंट्रोड्यूस करायचं मार्केटमध्ये, समजा ए प्रोडक्ट आपल्या मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करायचं, तर ए प्रोडक्ट रिलेटेड जी कॉस्ट असेल तीच फक्त आपल्याला कन्सिडर करायची. त्या कधी दुसरं आपल्या इथे प्रोडक्ट असेल बी प्रोडक्ट, तर बी प्रोडक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे कन्सिडर करण्याची गरज नाही, तर फक्त रिलेवंट कॉस्ट आपल्याला कन्सिडर करायचे. नेक्स्ट मेन्शन केले संक कॉस्ट आर नॉट रिलेवंट फॉर डिसिजन मेकिंग. संक कॉस्ट म्हणजे आपण जी फिक्स एसेट जी परचेस केली ती संक कॉस्ट आहे, की जी ऑलरेडी आपण कॉस्ट आपण इन्कर्ड केलेली आहे ती आपण रिव्हर्स आपण करू शकत नाही आहे. तर अशा पद्धतीची जी कॉस्ट आहे ती आपल्याला संक कॉस्ट म्हणून आपण कन्सिडर करू शकतो, तर ती आपल्याला कन्सिडर करायची नाही आहे. ओके, म्हणजे आपण फिक्स एसेट परचेस केली तर ती झाली संक कॉस्ट, किंवा ऑलरेडी आपण एखादी कॉस्ट आपण इन्कर्ड केलेली आहे आणि ती डिसिजन आपण रिव्हर्स करू शकत नाही आहेत, तर ती अशा पद्धतीची जी डिसिजन असेल ती अशा पद्धतीची जी कॉस्ट असेल दॅट कॉस्ट वी विल नॉट कन्सिडर फॉर डिसिजन मेकिंग. नेक्स्ट, फिक्स कॉस्ट फॉर of the firm must be examined to see whether it will change due to the decision. आता फिक्स कॉस्ट आपण नॉर्मली डिसिजन मेकिंगमध्ये आपल्याला मार्जिनल कॉस्ट आपल्याला कन्सिडर करायचे, फिक्स कॉस्ट आपण एक्सक्लूड करणार आहोत. पण काही सिच्युएशनमध्ये आपली जी फिक्स कॉस्ट आहे ना ती इन्क्रीज होणार आहे. तर आपल्या फिक्स कॉस्ट कधी इन्क्रीज होणार असेल किंवा त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट रिलेटेड किंवा त्या पर्टिक्युलर डिसिजन रिलेटेड कधी कुठली फिक्स कॉस्ट कधी इन्कर्ड होणार असेल, तर ती आपल्याला फिक्स कॉस्ट आपल्याला कन्सिडर करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, म्हणजे फिक्स कॉस्ट आपल्याला कन्सिडर कुठली करायची का ते एखाद्या ज्या डिसिजनमुळे कधी एखादी फिक्स कॉस्ट कधी इन्क्रीज होत असेल तरच ती आपल्याला ॲडिशनल फिक्स कॉस्ट आपल्याला फक्त कन्सिडर करायचे. जे ऑलरेडी इन्कर्ड झालेली फिक्स कॉस्ट आहे ती आपल्याला कन्सिडर करायची नाही आहे. ओके, आता आपल्या जी डिसिजन घेतो त्यावरती आपल्याला डिपेंड करतं, किंवा जे आपण डिसिजन घेणार आहोत त्यामध्ये काही वेळेस आपल्या फिक्स कॉस्ट कन्सिडर करणं गरजेचं आहे आणि काही वेळेस गरजेचं नाही आहे. ते आपण जेव्हा आपण प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करणार आहोत तेव्हा आपल्याला त्या प्रॉब्लेमवरून आपल्याला डिसाईड करता येईल. ॲडिशनल फिक्स कॉस्ट असेल तर आपल्याला ऑब्व्हियसली ती कन्सिडर करायचे. ओके, नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन ऑन ॲसेट परचेस इन द पास्ट इज इरिलेवंट फॉर द डिसिजन. ओके, कधी डेप्रिसिएशन कॉस्ट आपल्याला कन्सिडर करायचे नाही आहे. नेक्स्ट, अपॉर्च्युनिटी कॉस्ट मस्ट बी कन्सिडर्ड इन डिसिजन मेकिंग. ओके, अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे समजा तुम्ही एखादा प्रोडक्ट तुम्ही परचेस म्हणजे रॉ मटेरियल तुम्हाला परचेस करायचं आहे किंवा तुम्ही इन हाऊसमध्ये तुम्ही ते प्रोडक्शन करू शकता, अशी तुम्हाला डिसिजन घ्यायचे. ओके, तुम्हाला डिसिजन काय घ्यायचे, तुम्ही इन हाऊसमध्ये प्रोडक्शन मॅन्युफॅक्चर करू शकता किंवा तुम्ही परचेस करू शकता, अशी तुम्हाला डिसिजन घ्यायचे. तर तुम्हाला ती इन हाऊसमध्ये परचेस करण्यासाठी कधी 10 रुपीज पर युनिट कधी एक्सपेन्सेस होत असतील आणि ती आउटसाईडमध्ये तुम्हाला कधी परचेस करताना कधी ती 9 रुपीजला मिळत असेल. ओके, पण इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की जेव्हा आपण बाहेरून परचेस करणार आहोत तेव्हा आपले जे लेबर आहेत किंवा आपले जे इक्विपमेंट आहेत ते यूज होणार नाही आहेत. ओके, तर ते आपण जे इक्विपमेंट आपण जे यूज होणार नाही ते आपण कधी दुसरीकडे आपण यूज करू शकतो का, म्हणजे ते इक्विपमेंट दुसरीकडे यूज करण्याची अपॉर्च्युनिटी आहे का. ओके, तर तीसुद्धा आपल्याला कॉस्ट कन्सिडर करणं आपल्याला गरजेचं आहे, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, म्हणजे एक अल्टरनेटिव्ह तुम्ही यूज केला तर दुसरा अल्टरनेटिव्ह आहे त्याच्यामध्ये काही आपल्याला बेनिफिट होणार असतील तर तो सुद्धा आपल्याला कन्सिडर करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे इफ द अल्टरनेटिव्ह इन्व्हॉल्व्स इन्व्हेस्टमेंट इंटरेस्ट ऑन सच इन्व्हेस्टमेंट शुड बी कन्सिडर्ड. ओके, कधी आपण एखाद्या आपण न्यू प्रोडक्ट आपण इंट्रोड्यूस करणार आहोत तर तेव्हा आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे, आपल्याला लोन्स घ्यावे लागणार आहेत. ओके, किंवा आपल्याला शेअर्स इश्यू करावे लागणार आहेत, तर त्यासाठी जी आपल्याला कॉस्ट इन्कर्ड होणार आहे तर ती कॉस्टसुद्धा आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके, देन वेन द चॉईस इज इन्व्हॉल्व बिटवीन द टू अल्टरनेटिव्ह फॉलोइंग स्टेप्स शुड बी टेकन. ओके, काही स्टेप्स दिलेले आहेत ॲक्च्युली, ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे इफ द अल्टरनेटिव्ह इन्व्हॉल्व्स इन्व्हेस्टमेंट इंटरेस्ट ऑन सच इन्व्हेस्टमेंट शुड बी कन्सिडर्ड. ओके,
नाही. हम्म, ओके, आता आपल्याला ॲक्च्युली टाईप्स ऑफ डिसिजन्स आपल्याला प्रोव्हाइड केल्यात, म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या डिसिजनसाठी ॲक्च्युली आपण मार्जिनल कॉस्टिंग यूज करणार आहोत ना, तर तिथे आपला डिसिजन घेताना आपला मार्जिनल कॉस्ट कन्सिडर करायचे. हे तुम्ही सर्व ज्या डिसिजन्स आहेत त्या सर्व डिसिजनमध्ये तुम्हाला एकच पॉईंट आउट होईल की आपल्याला मार्जिनल कॉस्ट आपल्याला फक्त कन्सिडर करायची आणि फिक्स कॉस्ट आहे ते आपल्याला एक्सक्लूड करायची जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करणार तेव्हा. ओके, आता कोणत्या कोणत्या डिसिजन्स रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम एक्झाममध्ये येऊ शकतात ते आपण डिसिजन्स आपण बघणार आहोत. तर फर्स्ट आहे ॲक्सेप्टन्स ऑफ ॲडिशनल ऑर्डर, एक्सपोर्टिंग किंवा एक्सप्लोरिंग न्यू मार्केट. या रिलेटेड कधी डिसिजन असेल तर ती डिसिजन घेताना आपल्याला कोणती गोष्ट कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके, तर जेव्हा आपण ॲडिशनल ऑर्डर ॲडिशनल कधी एखादी आपल्याला ऑर्डर कधी कन्सिडर करायची असेल तर तेव्हा आपल्याला काय कन्सिडर करणं गरजेचं आहे की आपलं जे डिमांड आहे, आपल्या ज्या प्रोडक्टचं जे डिमांड आहे ते आपलं लोकल मार्केट कॅप्चर करू शकतो की नाही ते आपल्याला कन्फर्म करायचं आहे. ओके, आणि नंतर लोकल मार्केट आपल्याला कॅप्चर करून जी ॲडिशनल आपल्या इथे जे युनिट्स उरतील ते आपल्याला ॲडिशनल मार्केटमध्ये किंवा ॲडिशनल ऑर्डर जी आपल्याला मिळणार आहे किंवा आपण एक्सपोर्ट्स करणार आहोत त्याच्यामध्ये आपण युटिलाइज करू शकतो का ते आपल्याला इथे कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके, तर इथे दुसरी एक गोष्ट की तुम्ही फिक्स कॉस्ट जी तुमची आहे ती फिक्स कॉस्ट तुमच्या जी इन्कर्ड होणार आहे ती तुमची ऑलरेडी जे तुम्ही युनिट्स प्रोड्यूस करताय त्याच्यामध्ये रिकवर होणं गरजेचं आहे. ओके, कधी तुम्ही फिक्स कॉस्ट कधी तुमची रिकवर होत नाही नसेल तर तुम्ही ती ॲडिशनल ऑर्डर जेव्हा तुम्ही डिसिजन घेणार आहात ॲडिशनल ऑर्डरबद्दल तर ती डिसिजन घेताना फक्त मार्जिनल कॉस्ट कन्सिडर करणं हे फिजिबल होणार नाही कधी तुम्ही फिक्स कॉस्ट कधी तुमची रिकवर होत नसेल तर. ओके, लोकल मार्केटला किंवा तुमची जे ऑलरेडी तुम्ही जे गुड्स प्रोड्यूस करतायत तर ते गुड्स तुमचे ऑलरेडी जो डिमांड आहे त्या डिमांडमधून तुमचे ऑलरेडी फिक्स कॉस्ट तुमची कधी रिकवर होत असेल तरच तुम्हाला मार्जिनल कॉस्टवरती तुम्हाला डिसिजन घ्यायचे, अदरवाईज तुम्हाला फिक्स कॉस्टसुद्धा कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके, तर हा पॉईंट एक महत्त्वाचा रीड करा. सच डिसिजन इज मेड ओनली व्हेन द लोकल सेल्स अर्निंग प्रॉफिट अँड द फिक्स कॉस्ट इज ऑलरेडी रिकवर्ड इन द लोकल मार्केट. In such case, if the export price is more than the marginal cost, it is advisable to enter the export market. ओके, म्हणजे दोन गोष्टी आहेत आपल्या की लोकल सेल्स आहेत तर ते आपल्याला प्रॉफिट अर्न होणं गरजेचं आहे आणि फिक्स कॉस्ट तिथे रिकवर झाली पाहिजे. कधी रिकवर होत नसेल तर आपण एक्सपोर्ट मार्केटमध्ये जेव्हा आपण एंटर करणार आहोत तेव्हा आपण फक्त मार्जिनल कॉस्टवरती आपण ती जी प्राईस आहे ते डिसाईड करू शकत नाही, कारण जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट मार्केटमध्ये एंटर करता तेव्हा तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह प्राईस तिथे देणं गरजेचं असतं. तुम्ही लोकल मार्केटची प्राईस कधी कन्सिडर केली तर ते सेल होऊ शकत नाही कारण तिथे जास्त कॉम्पिटिशन असणार आहे त्यामुळे. ओके, तर मॅक्झिमम डिसिजनमध्ये बघणार तर तुम्हाला तिथेच मार्जिनल कॉस्ट कन्सिडर करायचे हेच तुम्हाला जास्त तिथे ॲक्च्युली हायलाईट होईल. ओके, नेक्स्ट आहे मेक ऑर बाय डिसिजन. म्हणजे काही वेळेस आपल्याला मी तुम्हाला मगाशीच एक उदाहरण दिलं ते की तुम्हाला एखादा प्रोडक्ट तुम्ही मार्केटमधून सुद्धा परचेस करू शकता किंवा तुम्ही ते प्रोडक्ट तुमच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये ते प्रोड्यूससुद्धा करू शकता. तर ते डिसिजन घेण्यासाठी आपण मार्जिनल कॉस्टचा आपण इथे यूज करू शकतो, मेक ऑर बाय डिसिजन. ओके, म्हणजे एखादा प्रोडक्ट आहे तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तिथे तुम्ही प्रोड्यूस करू शकता किंवा बाहेरून परचेस करू शकता. तर इथे डिसिजन घेताना तुम्हाला तुमची जी अवेलेबल कॅपॅसिटी ती आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. म्हणजे अवेलेबल कॅपॅसिटी म्हणजे ते तुमचे मटेरियल असेल किंवा लेबर असेल किंवा तुमची जी अवेलेबल स्पेस असेल, ह्या सर्व गोष्टी कन्सिडर करून किंवा तुमची जी कधी तुमच्या इथे कधी अवेलेबल असतील त्या सर्व, म्हणजे लेबर सफिशियंट अवेलेबल आहे, मटेरियल सफिशियंट अवेलेबल आहे आणि तुमच्या इथे इन्व्हेस्टमेंट करायलासुद्धा तेवढी म्हणजे अवेलेबल आहे, तर तुम्ही स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये कधी तुम्ही ते प्रोडक्शन केलं तरी सुद्धा तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. पण कधी तीच गोष्ट कधी तुम्हाला बाहेरून कधी मिळत असेल आणि तुमच्या इथे कधी लिमिट्स असतील, म्हणजे लेबर्स तुमच्या इथे कधी कमी असतील किंवा लेबर तुमच्या इथे जे वर्कर्स आहेत ते तुमच्या इथे कधी कमी असतील तर तुम्हाला ते बाहेरून परचेस करणं जास्त फिजिबल होईल. ओके, तर इथे सुद्धा आपल्याला ॲक्च्युली प्रत्येक डिसिजन घेताना तुम्हाला मार्जिनल कॉस्टच तुम्हाला कन्सिडर करायची. इथे सुद्धा तुम्हाला तेच मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे मार्जिनल कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कंपोनंट आणि तुम्ही जे बाहेरून परचेस करणार त्याच्यासाठी परचेस कॉस्ट, या दोघांचं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. कधी मार्जिनल कॉस्ट कधी कमी असेल तर तुम्ही प्रोडक्शन करायचं आहे आणि कधी परचेस कॉस्ट कधी कमी असेल तर तुम्ही ते बाहेरून परचेस करायचं आहे. पण तिथे सुद्धा तुम्हाला एक गोष्ट कन्सिडर करणं गरजेचं आहे की तुमचे जे लेबर आहे ते प्रॉपरली युटिलाइज झाले पाहिजे.
कधी युटिलाइज होत नसेल, कधी तुमचे लेबर कधी तुम्ही आयडियल कधी सोडत असाल आणि कधी तुम्ही बाहेरून परचेस करत असाल, तर तो प्रॉफिटेबल होणार नाही आहे. ओके. नेक्स्ट डिसिजन तुम्हाला घ्यावी लागू शकते, म्हणजे तुम्हाला त्या रिलेटेड असेल, मार्जिनल कॉस्ट रिलेटेड आपण एक एक डिसिजन अजून एक घेऊ शकतो, ती म्हणजे ड्रॉप और ॲड प्रोडक्ट. एखादा आपण नवीन प्रोडक्ट जे स्टार्ट करायचं असेल तर आपल्याला मार्जिनल कॉस्ट यूज करून आपण ती डिसिजन घेऊ शकतो, किंवा एखादा प्रोडक्ट आपल्याला कधी डिक्रीज करायचा असेल, कधी एखादा प्रोडक्ट आपल्याला ड्रॉप करायचा असेल, तर तीसुद्धा आपण डिसिजन आपण मार्जिनल कॉस्ट थ्रू आपण घेऊ शकतो. ओके. तर त्याच्यामध्ये कधी एखादा प्रोडक्ट कधी ड्रॉप करायचा असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बघाव्या लागतील. कधी ह्या सर्व गोष्टी कधी होत असतील तर तुम्हाला ते प्रोडक्ट ड्रॉप करणं गरजेचं आहे. म्हणजे कधी कस्टमरच्या कधी कंप्लेंट्स येत असतील, कधी सेल्स कधी डिक्लाईन होत असेल, मार्केट शेअर कधी डिक्रीज होत असेल. ओके. तर या कधी गोष्टी घडत असतील तर तुम्हाला प्रोडक्ट ड्रॉप करायला लागेल. पण प्रोडक्ट ड्रॉप करताना तुम्हाला अजून एक गोष्ट बघणं गरजेचं आहे की तुमच्या त्या प्रोडक्टची ब्रँडिंग कमी व्हायला नाही पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही एखादा प्रोडक्ट, आता मोबाईलबाबत आपण घेतलं, कधी रेडमीने आता एखादा मोबाईल कधी इंट्रोड्यूस केला, 5G मोबाईल त्यांनी लॉन्च केला, पण तो मोबाईल कधी मार्केटमध्ये कधी चालत नसेल तर लगेच दुसरा मोबाईल इंट्रोड्यूस करणं किंवा लगेच दुसरा प्रोडक्ट कधी दुसरा मोबाईल ते इंट्रोड्यूस करणं त्यांना चुकीचं होईल, कारण की पहिल्या प्रोडक्टचा जो सेल आहे तो कंप्लीट झालेला नसेल, तर पहिल्या प्रोडक्टच्या त्या सेलला इफेक्ट होऊ शकतो. म्हणून त्यांना ते डिसिजन घेणं गरजेचं आहे की जो आपण पहिले ऑलरेडी जे लॉन्च केलेला प्रोडक्ट आहे त्याची सेल कंप्लीट झालेली आहे, किंवा त्याचे जेवढे युनिट सोल्ड व्हायला पाहिजे होते तेवढे झालेले आहेत की नाही ते पहिल्यांदा कन्फर्म करून ॲडिशनल प्रोडक्ट इंट्रोड्यूस करायचे नाही आहे की नाही ते आपल्याला डिसाईड करावं लागेल. ओके. तर इथेसुद्धा ॲक्च्युली डिसिजन घेताना तीच कन्सेप्ट यूज केली आहे की मार्जिनल कॉस्ट जी आहे ते रिकवर झाली पाहिजे. मार्जिनल कॉस्ट कधी रिकवर होत असेल तर आपण जेव्हा प्रोडक्ट आपण नवीन लॉन्च करणार आहोत तर तो लॉन्च करताना प्रोडक्ट आपण मिनिमम प्राईजला आपण तो लॉन्च करू शकतो इन ऑर्डर टू कॅप्चर द मार्केट. ओके. त्या प्रोडक्टची आपल्याला मॅक्झिमम सोल्ड होण्यासाठी आपण मिनिमम प्राईजला जी मार्जिनल कॉस्ट असेल त्याला तो प्रोडक्ट आपण लॉन्च करू शकतो. आणि प्रोडक्ट ड्रॉप करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावं लागेल की त्या प्रोडक्टपासून काही आपल्याला कंट्रीब्युशन अर्न होतो की नाही. कधी कंट्रीब्युशन कधी अर्न होत असेल तर आपल्याला तो प्रोडक्ट ड्रॉप करून चालणार नाही आहे. ओके. आणि कधी कंट्रीब्युशन कधी अर्न होत नसेल तर आपल्याला तो प्रोडक्ट आपल्याला ड्रॉप करणं गरजेचं आहे. कंट्रीब्युशन म्हणजे कधी व्हेरिएबल कॉस्ट मार्जिनल कॉस्टपेक्षा कधी जास्त अमाऊंटला कधी आपण ती गुड्स कधी सोल्ड करत असू तर आपल्याला तो प्रोडक्ट ड्रॉप करून चालणार नाही. फक्त लिमिटिंग फॅक्टर नसावा तिथे. म्हणजे कधी लिमिटिंग फॅक्टर म्हणजे लेबर लिमिटेड आहेत, ओके, लेबर अवर्स लिमिटेड आहेत किंवा मटेरियल लिमिटेड आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये कधी जरी मार्जिनल कॉस्ट जरी रिकवर होत असेल तरीसुद्धा आपल्याला ते ड्रॉप करणं गरजेचं असेल, कारण की लिमिटिंग फॅक्टर आहे तिथे. ओके. लिमिटिंग फॅक्टर म्हणजे जे आपल्याला त्या प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या कधी कमी प्रमाणामध्ये कधी आपल्या इथे अवेलेबल असतील तर त्याला आपण लिमिटिंग फॅक्टर म्हणणार. तर लिमिटिंग फॅक्टरमध्ये सेल्स युनिट लिमिटिंग फॅक्टर असू शकतं, किंवा सेल्स व्हॅल्यू लिमिटिंग फॅक्टर असू शकते, किंवा लेबर्स असू शकतात, किंवा मटेरियल असू शकतं, किंवा आपण अमाऊंट जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती लिमिटिंग फॅक्टर असू शकतं. ओके. नेक्स्ट आता काही एक्सेप्शनल केसेसमध्ये आपल्याला मार्जिनल कॉस्टपेक्षा सुद्धा कमी अमाऊंटमध्ये आपल्याला काही गोष्टी आपल्याला सोल्ड कराव्या लागू शकतील. तर कुठल्या केसेस आहेत ते इथे मेन्शन केलेलं आहे. ओके. म्हणजे समजा कधी तुम्हाला एखादा नवीन प्रोडक्ट कधी इंट्रोड्यूस करायचा असेल आणि तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह कधी ह्यूज कॉम्पिटिशन असेल तर त्या परफेक्टली कॉम्पिटिशन मार्केटमध्ये कधी तुम्हाला एखादा प्रोडक्ट लॉन्च करायचा असेल तर तुम्ही मिनिमम प्राईजला तुम्ही ते लॉन्च केलं पाहिजे. ओके. म्हणजे तिथे तुम्हाला थोडासा लॉस झाला तरीसुद्धा चालेल, तुम्ही मार्केट कॅप्चर करू शकता. ओके. मार्केट कॅप्चर करण्यासाठी जसं जिओनी केलं. ओके. जिओनी जे इंटरनेट आहे ते एवढ्या स्वस्तामध्ये प्रोव्हाइड केलं की बाकीच्या कंपन्या आहेत तेव्हा पूर्णपणे बंदच झाल्यासारख्या ॲक्च्युली झाल्या. जिओने खूप मोठं मार्केट तेव्हा कॅप्चर केलं. दोन वर्ष फ्री डेटा प्रोव्हाइड करत होती. म्हणजे काही म्हणजे फ्री म्हणजे काय तेव्हा म्हणजे कस्टमरची सुद्धा परसेप्शन त्या इंटरनेटकडे बघण्याचं पूर्णपणे चेंज करून टाकलं. अशा पद्धतीने जिओने ॲक्च्युली मिनिमम प्राईजमध्ये लॉन्च केलेलं होतं आणि त्याने मार्केट कॅप्चर केलं. तर त्याच पद्धतीने कधी नवीन प्रोडक्ट लॉन्च करताना आपण मार्जिनल कॉस्टपेक्षा सुद्धा कमी प्राईज आपण ॲप्लाय करून आपल्याला प्रोडक्ट आपल्याला सेल करू शकतो आपण. किंवा फॉरेन मार्केटमध्ये एक्सपोर्ट करताना आपण करू शकतो आपण ते
कॉम्पिटिटरला कधी इलिमिनेट करायचं असेल तर आपल्याला मार्जिनल कॉस्टपेक्षा सुद्धा आपण कमी प्राईजने आपण प्रोडक्ट आपण सोल्ड करू शकतो. सोल्ड केलं पाहिजे. कधी पेरिशेबल गुड्स असतील तर आपल्याला मार्जिनल कॉस्टपेक्षा आपल्याला कमी प्राईजला आपण गुड्स आपण सोल्ड केले पाहिजे. ओके. ओके. नेक्स्ट आहे लिमिटिंग फॅक्टर. लिमिटिंग फॅक्टर म्हणजे तुमच्या इथे ज्या आहेत ज्या गोष्टी त्या कधी कमी प्रमाणामध्ये असतील तुमच्या इथं, त्या लिमिटिंग फॅक्टरमध्ये कन्सिडर होतील. म्हणजे तुमच्या इथे कधी स्टोरेज स्पेस कधी कमी आहे, मटेरियल्स कधी कमी आहेत तुमच्या इथे, किंवा लेबरची तुमच्या इथे स्केअरसिटी आहे, प्लॅन्ट कॅपॅसिटी कमी आहे, किंवा तुमच्या इथे इन्व्हेस्टमेंट कमी आहे किंवा कॅपिटल कमी आहे. तर या लिमिटिंग फॅक्टरमध्ये म्हणजे त्या जो घटक आहे तो आपल्याला इम्पॉर्टंट त्याला जास्त द्यायचा आहे आणि त्या घटकानुसार आपल्याला डिसिजन घ्यायचे. ओके. तर आता लिमिटिंग फॅक्टर कधी फॅक्टर्स कधी लिमिटिंग फॅक्टर्स असतील तर आपल्याला डिसिजन घेताना आपल्याला या गोष्टी आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे समजा कधी सेल्स व्हॅल्यू कधी कमी असते, सेल्स युनिट कधी तुमच्या इथे कधी कमी प्रमाणामध्ये, म्हणजे सेल्स युनिट आपल्या मार्केटमध्ये डिमांड आपली कमी आहे की 1000 युनिट्सच सोल्ड होऊ शकतात. ओके. त्याच्यापेक्षा जास्त सोल्ड होऊ शकत नाही आहेत. तर यावेळेस डिसिजन घेताना आपला कंट्रीब्युशन पर युनिटनुसार आपल्याला डिसिजन घ्यावं लागलं. म्हणजे ABC आपल्या इथे कधी समजा 3 प्रोडक्ट आहेत आणि ते 3 प्रोडक्टपैकी या तिन्ही प्रोडक्टची जी टोटल जे युनिट्सचे सोल्ड होऊ शकतात ते समजा कधी 1000 युनिट्सच कधी सोल्ड होऊ शकत असतील, तर तुम्हाला ते ABCमधला ज्या प्रोडक्टचं कंट्रीब्युशन सर्वात जास्त आहे, कंट्रीब्युशन पर युनिट ज्या प्रोडक्टचं जास्त आहे ABCमधलं, तर ते प्रोडक्ट आपल्याला फर्स्ट आपल्याला सोल्ड करणं गरजेचं आहे. समजा कधी Aचं कंट्रीब्युशन पर युनिट जास्त आहे तर A प्रोडक्ट पहिल्यांदा सोल्ड करायचं आहे, त्यानंतर मग B प्रोडक्ट, त्यानंतर C प्रोडक्ट. अशा पद्धतीने त्याची ॲक्च्युली आपल्याला त्याला आपल्याला प्रियॉरिटी द्यायचे आणि आपल्याला ते प्रोडक्ट आपल्याला सोल्ड करायचे आहेत. नेक्स्ट कधी लिमिटिंग फॅक्टर असेल तर आपल्याला PV रेशोनुसार आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे. म्हणजे PV रेशो ज्याचं जास्त त्याचं आपल्याला जास्त सोल्ड करणं गरजेचं आहे, म्हणजे आपला मॅक्झिमम प्रॉफिट होईल. ओके. नेक्स्ट कधी रॉ मटेरियल युनिट्समध्ये कधी लिमिटिंग फॅक्टर असेल, आपले कधी रॉ मटेरियल युनिट्स कधी कमी प्रमाणामध्ये म्हणजे आपले ते लिमिट्समध्ये अवेलेबल असतील, तर आपल्याला कंट्रीब्युशन पर युनिट ऑफ रॉ मटेरियल फाइंड आउट करून आपल्याला ज्या मटेरियलचं कंट्रीब्युशन पर युनिट जास्त असेल, ओके, तर ते आपल्याला जास्त सोल्ड करायचे तर आपल्याला जास्त प्रॉफिट होईल. ओके. नेक्स्ट कधी रॉ मटेरियल रुपीजमध्ये कधी लिमिटिंग फॅक्टर असेल तर आपल्याला कंट्रीब्युशन पर रुपीज ऑफ मटेरियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ज्या मटेरियलचं किंवा ज्या प्रोडक्टचं आपल्याला रॉ मटेरियल पर रुपीज कंट्रीब्युशन पर रुपीज मटेरियल कधी जास्त असेल त्याचं आपण जास्त कधी सोल्ड केला तर आपल्याला जास्त प्रॉफिट होईल. नेक्स्ट लेबर आवर्स कधी लिमिटिंग फॅक्टर असेल तर कंट्रीब्युशन पर लेबर आवर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट मशीन आवर कधी लिमिटिंग फॅक्टर असेल तर कंट्रीब्युशन पर मशीन आवर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. कधी प्रोडक्टचा कधी डिमांड कधी हाय डिमांड असेल तर ज्याचा PV रेशो जास्त तो प्रोडक्ट आपल्याला जास्त सोल्ड करणं जास्त प्रॉफिटेबल होईल. नेक्स्ट कधी डिमांड कधी कमी असेल, ओके, म्हणजे फर्स्ट केसच आहे, कधी डिमांड कधी कमी असेल, आपल्या इथे कधी मॅक्झिमम किती आपण सेल करू शकतो ते कधी असतील, तर ॲक्च्युली ज्याचा ब्रेक इवन पॉईंट कमी असेल तो प्रोडक्ट आपल्याला जास्त सेल करायचे तर आपल्याला जास्त प्रॉफिट होईल. ओके. म्हणजे कधी केसेस असतील तर आपल्याला ही सिच्युएशन आपल्याला अप्लाय करायचे, म्हणजे यानुसार आपल्याला डिसिजन कन्सिडर करायचे. सेल्स युनिट कधी कमी असतील, लिमिटिंग फॅक्टर असेल तर कंट्रीब्युशन पर युनिटनुसार आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे. ओके. तर डिसिजन घेण्यासाठी या कधी केसेस असतील तर या बाजूची आपल्याला डिसिजन घेण्यासाठी आपल्याला कंडिशन्स किंवा क्रायटेरिया आपल्याला यूज करायच्या. ओके. इथे सुद्धा आपले ॲक्च्युली तुम्हाला एखादा प्रॉब्लेम येईल का त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रोडक्ट दिलेले असतील आणि ते 2 ते 3 प्रोडक्टमध्ये तुम्हाला कोणतं प्रोडक्ट जास्त सेल करावं या रिलेटेड तुम्हाला विचारायला असेल किंवा कुठलं तुम्हाला काही त्याच्यासाठी ॲक्च्युली क्रायटेरिया दिले असतील की प्रोडक्ट Aचे 300 युनिट सोल्ड झाले पाहिजे, प्रोडक्ट Bचे 400 सोल्ड झाले पाहिजे. अशा पद्धतीचे आपल्याला वेगवेगळे ॲक्च्युली युनिट्स दिलेले असेल, त्यावरून आपल्याला मॅक्झिमम कुठला प्रॉफिट होतो ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं असेल. आणि त्या केसमध्ये तुम्हाला लिमिटिंग फॅक्टरसुद्धा असेल, म्हणजे एखाद्या घटक त्याच्यामध्ये लिमिट्समध्ये प्रोव्हाइड केलेला असेल की लेबर अवर्स लिमिटेड आहेत किंवा मटेरियल लिमिटेड आहेत, तर त्यानुसार आपल्या डिसिजन घेताना जे मगाशी जे सांगितलं तेच ॲक्च्युली त्या लिमिटिंग फॅक्टरनुसार आपल्याला त्याचं कंट्रीब्युशन पर
लिमिटेड फॅक्टर जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आणि ज्याचं कंट्रीब्युशन पर लिमिटेड फॅक्टर जे मॅक्झिमम असेल ते आपल्याला प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला म्हणजे त्याचा आपल्याला सेल आपल्याला पहिले करायचं आहे आणि त्यानंतर मग इतर प्रोडक्टचं आपल्याला करायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे अल्टरनेटिव्ह यूज ऑफ द प्रोडक्शन फॅसिलिटीज. आता इथे डिसिजन ॲक्च्युली मेन्शन केलं आहे की तुम्ही जी फिक्स ॲसेट जी यूज करणार आहात ती कशा पद्धतीने यूज करणार आहात ते ॲक्च्युली इथे 3 केसेस दिलेले आहेत की तुम्ही ज्या फिक्स ॲसेट तुम्ही परचेस करणार आहात ती कधी म्हणजे कधी तुम्ही मॅन्युअल कधी फिक्स ॲसेट कधी परचेस केली म्हणजे ज्याची कॉस्ट कमी आहे पण त्याच्यावरती जे वर्क करायचं आहे किंवा जिथे लेबर फोर्स लागणार आहे तो खूप जास्त लागू शकतो, अशा पद्धतीची तुम्ही कधी मशीन कधी परचेस केली तर तिची कॉस्ट कमी असेल पण तुम्हाला लेबर फोर्स जास्त लागू शकते, तर हा फर्स्ट प्रकारची मशीन तुम्ही परचेस करू शकता. किंवा दुसरी एक त्याच्यामध्ये आहे की तुम्ही हाय टेक्नॉलॉजीवाली किंवा सोफिस्टिकेटेड तुम्ही मशिनरी परचेस करू शकता का जिथे तुम्हाला परचेस करताना कॉस्ट खूप जास्त आहे पण नंतर तुम्ही परचेस केल्यानंतर ती पूर्ण टेक्नॉलॉजी यूज करून तुम्हाला ती प्रोडक्शन आपल्याला मिळू शकेल आणि तुम्हाला तिथे व्हेरिएबल कॉस्ट खूप कमी असू शकेल. ओके, अशा पद्धतीची तुम्ही दुसरी मशिनरी परचेस करू शकता. किंवा तुम्ही तिसऱ्या एक ऑप्शन आहे की तुम्ही ते जे प्रोडक्ट जे प्रोड्यूस करणार आहात ते तुम्ही मॅन्युअली प्रोड्यूस करू शकता. ओके, त्या 3 ऑप्शनपैकी तुम्ही जे सिलेक्ट करणार आहे त्यानुसार तुमचे इतर डिसिजन तुमचे डिपेंड करतात. म्हणजे कधी तुम्ही मीडियमवाली कधी मशिनरी कधी परचेस केली म्हणजे जास्त हाय टेक्नॉलॉजी खूप जास्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवाली मशिनरी परचेस केली नाही की तर तुम्हाला काय लागेल, तुम्हाला व्हेरिएबल कॉस्ट जास्त लागू शकेल पण तुमची फिक्स कॉस्ट कमी होईल. ओके, सेकंड कधी तुम्ही टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स कधी मशिनरी कधी परचेस केली तर तुमची फिक्स कॉस्ट खूप जास्त लागेल पण तुमची व्हेरिएबल कॉस्ट कमी होऊ शकेल. ओके, आणि कधी मॅन्युअली कधी प्रोड्यूस केलं तर तुमची व्हेरिएबल कॉस्ट खूप वाढेल. ओके, पण फिक्स कॉस्ट खूपच कमी असेल. ओके, तर यानुसार तुमच्या हे जे तुम्ही जे डिसिजन घेणार तर त्याच्यासाठी तुम्हाला हे फॅक्टर्स तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं असेल की तुमच्या इथे किती इन्व्हेस्टमेंट अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही किती इन्व्हेस्ट करू शकता, तुमच्या इथे लेबर फोर्स किती अवेलेबल आहे, लेबर फोर्समध्ये तुमच्या इथे स्किल्ड लेबर फोर्स आहे का अनस्किल्ड आहे, मग त्या लेबर्सला तुम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी तुमच्या इथे फॅसिलिटी अवेलेबल आहे का, कारण तुम्ही कधी सोफिस्टिकेटेड कधी ॲडव्हान्स मशिनरी कधी तुम्ही परचेस केली तर तुम्हाला तुमचा जो लेबर फोर्स असेल त्याला ट्रेनिंग देणं गरजेचं असेल. ओके, आणि कधी एखादी तुम्ही जी मशिनरी जी परचेस करताय तिची जी टेक्नॉलॉजी आहे ती फ्यू इयर्समध्ये कधी ॲब्सोल्यूट होणार असेल तर तशी मशिनरी परचेस करून सुद्धा काय फायदा होणार नाही आहे, तर ते एक कन्सिडर करणं गरजेचं असेल. ओके, आणि तुम्ही कधी टेक्नॉसॉवी किंवा हाय टेक्नॉलॉजीवाली कधी एखादी मशिनरी कधी परचेस केली तर तुम्हाला जो लेबर फोर्स आहे ती जी तुमची लेबर कॉस्ट आहे ती नंतर कमी होणार आहे म्हणजे तुमची व्हेरिएबल कॉस्ट नंतर कमी होणार आहे पण फर्स्ट तुम्हाला मॅक्झिमम इन्व्हेस्ट करावी लागेल तिथे त्या मशिनरीमध्ये. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करून आपल्याला तिथे आपल्याला डिसिजन घेणं गरजेचं असेल. आणि एक लास्ट प्रकारची एक डिसिजन आहे तुम्हाला की क्लोजिंग डाऊन अँड सस्पेंडिंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजे एखादं तुम्हाला युनिट्स आहे ते क्लोज डाऊन करायला सांगतील किंवा एखादा प्रोडक्ट आहे तो आपल्याला डिसिजन घ्यायला सांगतील का तुम्ही तो प्रोडक्ट कंटिन्यू करणार आहात का तुम्ही तो बंद करणार आहात. ओके, तर तिथे तुम्हाला डिसिजन घेताना तुम्हाला जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही बंद करणार आहात तर तेव्हा तुम्हाला फिक्स कॉस्ट तिथे रिकवर होते की नाही ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि एखादी गोष्ट तुम्ही बंद करणार आहात तर जेव्हा बंद करताना सुद्धा तुम्हाला काही कॉस्ट इन्कर्ड होऊ शकते आणि जेव्हा तुम्ही बंद करणार आहात तेव्हा तिची रिओपनिंग कॉस्ट असेल किंवा कधी तेच युनिट कधी तुम्हाला कधी पुन्हा कधी चालू करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा कॉस्ट इन्कर्ड होऊ शकते, तर ती कॉस्ट तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं आहे. ती ॲक्च्युली प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली असेल का तुम्ही ती कधी बंद केली तर किती फिक्स कॉस्ट तुम्हाला इन्कर्ड होऊ शकते आणि रिओपनिंगसाठी तुम्हाला किती कॉस्ट पुन्हा इन्कर्ड होऊ शकते. आणि कधी तुम्ही क्लोज केलं नाही कंटिन्यू ठेवलं तर तुम्हाला जी फिक्स कॉस्ट आहे किंवा तुम्ही जी स्पेस यूज करणार तिची फिक्स कॉस्ट किती तुम्हाला इन्कर्ड होईल तर ती ॲक्च्युली तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या प्रॉब्लेममध्ये ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असेल तर त्यावरून तुम्हाला ती डिसिजन घ्यायची. इथे सुद्धा सेम आहे की तुम्हाला
या गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतील का एखादं युनिट कधी तुम्ही क्लोज करताय किंवा एखादा प्रोडक्ट जेव्हा तुम्ही बंद करताय तर तुमच्या गुडविलला सुद्धा तिथे धक्का लागू शकतो किंवा तुमचं जे ब्रँड नेम आहे ते सुद्धा ॲक्च्युली कमी होऊ शकतं. तर त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे की तुमचं रेप्युटेशन आहे फर्मचं ते कमी होता कामा नये किंवा तुमच्या कस्टमरशी जी रिलेशन आहे किंवा सप्लायरशी जे रिलेशन आहे ते खराब होता कामा नये. तर ती सुद्धा कन्सिडर करणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके. तर ॲक्च्युली या ज्या डिसिजन्सवरती आपल्याला काही प्रॉब्लेम्स ॲक्च्युली प्रोव्हाइड केले आहेत. हे जे ॲक्च्युली थेरिओटिकल जे गोष्टी होती ते तुम्हाला ॲक्च्युली प्रॉब्लेम सॉल्व करताना त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एकच मेन ॲक्च्युली पॉईंट आहे की तुम्ही जे डिसिजन घेणार आहात ती डिसिजन तुम्हाला मार्जिनल कॉस्ट बेस तुमच्याला मार्जिनल कॉस्ट ही मेन तुम्हाला कन्सिडर करायची आहे आणि मार्जिनल कॉस्ट कधी रिकवर होत असेल तुमची तर तुम्हाला ती डिसिजन घ्यायची. अदरवाईज तुम्हाला ती डिसिजन तुम्हाला इग्नोर करायची किंवा तुम्हाला ती अल्टरनेट डिसिजन असेल ती तुम्हाला कन्सिडर करायची. ओके. तर इथे आपल्याला अजून अर्धा पाऊण तास मी काय घेणार नाही आहे काय. ओके. तर आपण या रिलेटेड आपण फर्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया. ॲक्सेप्टन्स और रिजेक्शन ऑफ एक्सपोर्ट ऑर्डर. ओके. प्रॉब्लेम या रिलेटेड आहे ॲक्च्युली. एक्सपोर्ट ऑर्डर आहे तर ती एक्सपोर्ट ऑर्डर आपल्याला ॲक्सेप्ट करायचे का रिजेक्ट करायचे. A company produces 100 article for home market at the following cost. ओके. आपली इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मटेरियल वेजेस. ओके. मटेरियल आणि वेजेस कोणती कॉस्ट आहे, व्हेरिएबल आहे का फिक्स कॉस्ट आहे. मटेरियल आणि वेजेस व्हेरिएबल कॉस्ट आहे का फिक्स कॉस्ट आहे. व्हेरिएबल. ओके. नाईस. ओके. मटेरियल अँड वेजेस व्हेरिएबल कॉस्ट आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला प्रोव्हाइड केले फॅक्टरी ओव्हरहेड प्रोव्हाइड केले. फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये आपल्याला दोन कंपोनंट दिले आहेत, फिक्स आणि व्हेरिएबल. ओके. तर फिक्स एक्सपेन्सेस अँड व्हेरिएबल एक्सपेन्सेस. नेक्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस जे आहेत ते टोटली फिक्स एक्सपेन्सेस आहेत 1100 रुपीज. नेक्स्ट सेलिंग ओव्हरहेडमध्ये फिक्स ओव्हरहेड आणि व्हेरिएबल ओव्हरहेड आपल्याला दोन कंपोनंट आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत. ही टोटल कॉस्ट प्रोव्हाइड केलेली आहे सेलिंग ओव्हरहेड आणि ही आपल्याला प्रोव्हाइड केली आहे टोटल कॉस्ट. ओके. आणि ही जी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली ती 100 आर्टिकलची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. नेक्स्ट आपल्या पॅराग्राफमध्ये आपली इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. द होम मार्केट कॅन कन्झ्युम ओनली 100 युनिट्स ॲट अ सेलिंग प्राईज ऑफ 155 पर आर्टिकल. ओके. ₹155 आपल्याला सेलिंग प्राईज आपल्याला मिळणार आहे 100 युनिट्ससाठी. पण त्यांनी एक इन्फॉर्मेशन इथे मेन्शन केलेली आहे, ओनली 100 युनिट्स. ओके. म्हणजे लोकल मार्केटमध्ये आपण फक्त 100 युनिट्सच आपण सोल्ड करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त युनिट्स आपण सोल्ड करू शकत नाही आहे. ओके. पुढे दिले त्यांनी द फॉरेन मार्केट फॉर दिस प्रोडक्ट कॅन हवेवर कन्झ्युम ॲडिशनल 400 युनिट्स इफ द प्राईस पर युनिट इज रिड्यूस टू ₹125. शुड द कंपनी गो इन फॉर फॉरेन मार्केट ॲट 125 पर युनिट. आपल्या इथे डिसिजन घ्यायला सांगितलेलं आहे की ॲक्च्युली आपण लोकल मार्केटला जेव्हा आपण गुड्स आपण सोल्ड करतो आहे तेव्हा आपण 155 रुपीजला सोल्ड करतो आहे. ओके. पण कधी तुम्हाला एक्सपोर्ट आपण 100 युनिट्स आपण लोकल मार्केटला आपण ऑलरेडी आपण सोल्ड करतो आहे. आता त्यांनी इथे अजून एक इन्फॉर्मेशन ॲक्च्युली प्रोव्हाइड करणं गरजेचं होतं की हे जे 400 जे ॲडिशनल युनिट जे प्रोड्यूस करणार आहे त्याच्यासाठी अवेलेबल आहे का, म्हणजे लेबर अवेलेबल आहेत का, मटेरियल अवेलेबल आहेत का. तर आता आपण असं ॲझ्युम करणार आहोत की जे आपण एक्स्ट्रा जे 400 युनिट्स आपण जे प्रोड्यूस करणार आहोत
ओके, त्यांनी इथे जे आपण प्रोड्यूस करणार त्याच्यासाठी मटेरियल आणि लेबर अवेलेबल आहेत किंवा आपल्या इथे तेवढी आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे असं आपलं ॲझम्पशन आहे आणि त्यानंतर मग आपण हे सॉल्व करणार आहोत. ओके, कधी प्रोड्यूस होण्यासाठी म्हणजे कुठली एक्स्ट्रा कॉस्ट आपल्याला लागत नाही आहे. ओके, कधी एक्स्ट्रा कॉस्ट कधी लागत असती तर ती ॲक्च्युली प्रॉब्लेममध्ये त्यांनी प्रोव्हाइड केली असते की एक्स्ट्रा फिक्स कॉस्ट आपल्याला इन्कर्ड होऊ शकते म्हणून, पण तसं काही इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला जी फिक्स कॉस्ट जी मेन्शन केलेली आहे ती ऑलरेडी आपण रिकवर करतो आहे लोकल मार्केटला. म्हणजे 100 युनिट सोल्ड करण्यासाठी जी आपण म्हणजे 100 युनिटचे आपण प्रोडक्शन करणार आहोत त्या प्रोडक्शनमध्ये ऑलरेडी आपण ही जी फिक्स कॉस्ट मेन्शन केलेली आहे ती फिक्स कॉस्ट ऑलरेडी आपण रिकवर करतो आहे. ओके, अशा पद्धतीने आपलं ॲझम्पशन आहे. ते प्रॉब्लेममध्ये ॲक्च्युअली मेन्शन केलेलं नाही, पण ते आपलं ॲझम्पशन असणार आहे की आपण ती ऑलरेडी आपण रिकवर करणार आहोत. ओके, आणि नंतर मग आपल्याला डिसिजन घ्यायचे की हे 400 युनिट्स आपल्याला सोल्ड करण्यासाठी आपण 125 प्राईस ही फिजिबल आहे की नाही. ओके, तर आपल्याला पहिल्यांदा आपल्याला एक मार्जिनल कॉस्ट आपण स्टेटमेंट आपण प्रिपेअर करणार आहोत. आपलं फर्स्ट आपण 100 आर्टिकलचं जे स्टेटमेंट आहे ते आपण पहिल्यांदा प्रिपेअर करूया पर युनिट आणि पर टोटलमध्ये आपण प्रिपेअर करूया. ओके, सेल प्राईस आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केले 155. ओके ओके, तर व्हेरिएबल कॉस्टमध्ये आपल्याला 3 व्हेरिएबल कॉस्ट आहेत. एक फर्स्ट आहे 3 नाहीत ॲक्च्युली, मटेरियल वेजेस एक आहे, मटेरियल आहे, वेजेस आहे, नेक्स्ट आहे फॅक्टरी व्हेरिएबल कॉस्ट, नेक्स्ट सेलिंग व्हेरिएबल कॉस्ट आहे, सेलिंग कॉस्ट, सेलिंग ओव्हरहेड, मटेरियल 4000, 3600 wages. Next variable cost factory overhead 2000 rupees. Next selling overhead 1600 rupees. ओके, इथे आपल्याला टोटल व्हेरिएबल कॉस्ट फाइंड आउट करायचे आहे. टोटल व्हेरिएबल कॉस्ट येईल 11,200. पर युनिट फाइंड आउट करून घ्या. पर युनिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, 100 × 155 आणि पर युनिट फाइंड आउट करण्यासाठी 4000 डिवाइड बाय 100. कंट्रीब्युशन फाइंड आउट करून घ्या. 155 मायनस 112. ओके, 43 रुपीज कंट्रीब्युशन आहे.
नेक्स्ट फिक्स कॉस्टमध्ये 1200 रुपीज प्लस 1000 रुपीज प्लस 1100, 1100 प्लस 1200 1100 plus 1200 plus 1600 rupees. ओके, टोटल मधली एवढी रिक्वायरमेंट नाही. आपण पहिल्यांदा कंट्रीब्युशन हे तुम्हाला ओरिजिनल तुमचं जे सेल आहे ते 100 युनिट्सचं त्याचे ॲक्च्युली लोकल मार्केटचे आपण कॉस्ट स्ट्रक्चर आपण मेन्शन केलं. त्यानंतर मग आपल्याला एक्सपोर्ट मार्केट आपल्याला करायचं आहे, तर तिथे आपल्याला पर युनिट आपल्या कंट्रीब्युशन आपल्याला किती फाइंड आउट होतं ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आता एक्सपोर्ट सेलच्या वेळेस आपल्याला किती आपली सेल प्राईस आहे 125 रुपीज सेल प्राईस आहे. तर एक्सपोर्टसाठी आपल्याला इथे मेन्शन करायचं एक्सपोर्ट सेलसाठी सेलिंग प्राईस तुमची येईल 125 रुपीज आणि मायनस व्हेरिएबल कॉस्ट तुमची इथे 112 रुपीज येईल. ओके, ॲज इट इज. आणि इथे तुम्हाला कंट्रीब्युशन किती फाइंड आउट होतं ते महत्त्वाचं आहे. इथे कंट्रीब्युशन तुम्हाला फाइंड आउट होतं 13 रुपीज पर युनिट तुमचं कंट्रीब्युशन फाइंड आउट होतं आहे. ओके, तर 13 रुपीज पर युनिट जे कंट्रीब्युशन तुम्हाला फाइंड आउट होते म्हणजे तुमच्या जी तुम्ही एक्सपोर्ट ऑर्डर जी करताय ती एक्सपोर्ट ऑर्डरची तुम्हाला ॲक्सेप्ट करू शकता, कारण की तुम्ही 13 रुपीज पर युनिट तुम्ही कंट्रीब्युशन एक्वायर करताय. ओके, कारण 3900 रुपीज तुम्ही जी फिक्स कॉस्ट आहे ते तुम्ही ऑलरेडी रिकवर करताय लोकल मार्केटमध्ये. ओके, त्यामुळे तुम्हाला इथे तुम्ही ऑर्डर ॲक्सेप्ट करू शकता. तुम्हाला किती टोटल युनिट्स तुम्हाला सोल्ड करायचे 4000 युनिट्स आहेत. इथे 4000 युनिटची कॉस्ट आहे. सॉरी 400. तर तुम्ही कधी एक्सपोर्ट करताना तुम्ही कधी ती ॲक्सेप्ट केली ऑर्डर तर आपल्याला 5200 रुपीज आपल्याला कंट्रीब्युशन आपल्याला अर्न होते. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा प्रॉफिट आपल्याला एवढा 5200 रुपीज आपल्याला ॲक्वायर होणार आहे, आपल्याला मिळणार आहे आपल्याला 5200. ओके, तर अजून एक स्टेटमेंट ॲक्च्युली असंच सेम प्रिपेअर करायचं एक्सपोर्ट ऑर्डरसाठी. त्याच्यामध्ये तुम्ही सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मेन्शन करायचे. ओके, हे तुमचं कंट्रीब्युशन. आपलं कंट्रीब्युशन कधी प्लसमध्ये येत असेल तर तुम्हाला ते ऑर्डर ॲक्सेप्ट करायला हरकत नाही. तर तुम्ही इथे मेन्शन करणार आहोत की we will accept the order because after accepting the order we will get contribution of rupees 5200. okay, extra contribution of rupees 5200. कधी आपण 5200 आपण एक्स्ट्रा कंट्रीब्युशन आपल्याला मिळवते म्हणून आपण ती ऑर्डर आपण ॲक्सेप्ट करणार आहोत. ओके, तर ही झाली डिसिजन. ओके, एवढंच आपल्या सोल्युशनमध्ये आपल्याला मेन्शन करायचं. आपल्याला हे पहिल्यांदा फर्स्ट ओरिजिनल स्टेटमेंट आपण मेन्शन करणार आहोत. त्यानंतर मग आपल्याला एक्सपोर्ट ऑर्डरसाठी जी एक सेपरेट स्टेटमेंट अजून एक प्रिपेअर करायचं अशाच पद्धतीने कॉस्ट स्टेटमेंट फॉर ॲडिशनल ऑर्डर. त्याच्यामध्ये सेल्स व्हेरिएबल कॉस्ट एवढी फक्त मायनस करून आपल्याला कंट्रीब्युशन अर्न होतं की नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचं. कधी कंट्रीब्युशन कधी प्लसमध्ये येत असेल तर आपण ऑर्डर आपण ॲक्सेप्ट करणार आहोत. कंट्रीब्युशन कधी मायनसमध्ये जात असेल तर आपण ऑर्डर आपण रिजेक्ट करणार आहोत. ओके, एवढंच फक्त आपल्याला तिथे फाइंड आउट करायचं आहे.
ओके, नेक्स्ट आहे प्रॉब्लेम अ डिपार्टमेंट स्टोअर हॅज 3 डिपार्टमेंट्स. ओके, फर्स्ट प्रॉब्लेममध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द डिपार्टमेंट स्टोअर हॅज 3 डिपार्टमेंट, ग्लोसरीज, जनरल मर्चंडाइज and drugs. Management is considering dropping of glossaries which has consistently shown a loss. The present position are as follows. ओके, आपल्या तिन्ही डिपार्टमेंटची आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले. सेल्स, व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स एक्सपेन्सेसमध्ये आपल्या 2 एक्सपेन्सेस प्रोव्हाइड केलेत ॲक्च्युली, सेपरेबल आणि जॉईंट कॉस्ट. ओके, पर्टिक्युलर डिपार्टमेंट रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत ते सेपरेबल म्हणून मेन्शन केले. आणि जॉईंट कॉस्ट म्हणजे ते पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ॲक्च्युली सेपरेट अप्लाय करणं पॉसिबल नाही आहे, ते टोटलमध्येच आपल्याला डायरेक्टली अप्लाय करता येतील अशा पद्धतीचे एक्सपेन्सेस दिलेले आहेत. ओके, नेक्स्ट आहे ही टोटल कॉस्ट मेन्शन केली आहे, व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट. ओके, आणि पुढे आपल्याला सांगितलेलं आपलं नेट प्रॉफिटसुद्धा आपल्याला फाइंड आउट करून दिलेलं आहे. सेल्स मायनस टोटल कॉस्ट इज इक्वल टू नेट प्रॉफिट. ओके, ही तिन्ही डिपार्टमेंटची आपल्या इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. आणि पुढे मेन्शन केले, ॲज्युम दॅट द अल्टरनेटिव्ज आर टू बी ड्रॉप्ड ऑर कंटिन्यू द ग्लोसरी डिपार्टमेंट. Assume further that the total assets invested will not be affected by the decision. The vacated space will be ideal. Which alternative would you recommend? ओके, आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली की ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट आपल्याला करणं गरजेचं नाही आहे, आपल्याला ॲडिशनल फिक्स कॉस्टसुद्धा रिक्वायर्ड नाही आहे. ओके, फक्त आपल्याला कन्फर्म करायचं की जो ग्लोसरी जो डिपार्टमेंट आहे तो आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे का आपल्याला ड्रॉप करायचा आहे. ओके, तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक आपण ओरिजिनल आपण कॉस्ट स्टेटमेंट आपण प्रिपेअर करणार आहोत, तिन्ही डिपार्टमेंटचं सेपरेट आणि टोटल. ओके, ते आपल्याला फाइंड आउट करायला लागेल फर्स्ट आपल्याला ओरिजिनल. ओके, कारण हे स्टेटमेंट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, पण ह्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला कंट्रीब्युशन आपल्याला फाइंड आउट करून दिलेलं नाही आहे. तर आपण फर्स्ट आपण एक कॉस्ट स्टेटमेंट आपण ओरिजिनल आपण कॉस्ट स्टेटमेंट आपण प्रिपेअर करणार आहोत. नंतर आपण मग अजून आपल्याला 2 आपल्याला प्रिपेअर करावे लागतात. ओके, एक ओरिजिनल आपण कॉस्ट स्टेटमेंट आपण प्रिपेअर करणार आहोत. त्यानंतर मग आपण ग्रोसरीज हा जो डिपार्टमेंट आहे तो बंद करून जी अमाऊंट फाइंड आउट होईल किंवा त्याच्यानंतर जो प्रॉफिट फाइंड आउट होईल ते पण आपण स्टेटमेंट आपण प्रिपेअर करणार, की कधी आपण हा कधी ड्रॉपआउट कधी केला तर काय इफेक्ट होऊ शकतो, तो एक आपण कॉस्ट स्टेटमेंट आपण प्रिपेअर करणार. त्यानंतर मग आपण त्याचं कंपॅरिझन करणार आहोत, कधी कंटिन्यू ठेवल्यानंतर काय प्रॉफिट होतो आहे का लॉस होतो आहे आणि ड्रॉप केल्यानंतर काय प्रॉफिट होतो आहे का लॉस होतो आहे, ते आपल्याला दोघांचं आपलं कंपॅरिझन करायचं आणि स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं. म्हणजे लास्ट आपल्याला डिसिजन आपल्याला कन्सिडर करायचे, डिसिजन आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, स्टेटमेंट घेऊन नाही फायदा. ओके, फर्स्ट सेल्स ॲक्च्युली आपल्याला जे प्रोव्हाइड केलं ते ऑलरेडी त्यांनी कॉस्ट स्टेटमेंट जसं प्रोव्हाइड केलेलंच आहे, ते ॲज इट इज आपल्याला मेन्शन करायला लागणार आहे. ओके, सेल्स
minus variable cost is equal to contribution find out होईल. नेक्स्ट मायनस फिक्स कॉस्ट. आता फिक्स कॉस्टमध्ये ॲक्च्युली दोन कॉस्ट ॲक्च्युली प्रोव्हाइड केलेल्या आहेत, एक सेपरेबल आणि सेकंड आहे जॉईंट. ओके, तर सेपरेबलवाली प्रत्येक डिपार्टमेंटमधून आपण सेपरेटली आपण मायनस करू शकतो आणि जी जॉईंट कॉस्ट आहे ती आपल्या टोटलमधून फक्त मायनस करायचे. टोटल नाही केले तरी सुद्धा झाले. सेपरेबल किती? ओके, ही आपली ओरिजिनल सिच्युएशन आहे. आपण सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू आपण कंट्रीब्युशन फाइंड आउट केलं. नेक्स्ट आपण फिक्स कॉस्ट आपण मायनस केली. आपण ही टोटलमधून फक्त मायनस केली जॉईंट कॉस्ट आहे ती, कारण की ती पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ॲप्लिकेबल होत नाही आहे, म्हणून ते आपण फक्त टोटलमधून आपण मायनस केली. ओके, कारण ती जॉईंट कॉस्ट आहे, म्हणजे ती पूर्ण ऑर्गनायझेशनची एकच कॉस्ट आहे. जरी प्रॉब्लेममध्ये जरी ती सेपरेट जरी प्रोव्हाइड केली असली ना तरीसुद्धा ती आपल्याला जॉईंट कॉस्ट मेन्शन केली आहे, त्यामुळे आपण ती एकाच टोटलमध्ये आपण डायरेक्ट आपण ती चार्ज करणार आहोत. आपल्या टोटल आपल्या ऑर्गनायझेशनचा इथे प्रॉफिट होतो ॲक्च्युली 35,000. ओके, ॲक्च्युली हा प्रॉफिट ॲक्च्युली काढणं बरोबरच नाही आहे, कारण की टोटल कॉस्ट आपण कन्सिडरच नाही केलेली. ओके, ओके. नेक्स्ट आपण आता याच्यामध्ये आपण हा डिपार्टमेंट आपल्याला क्लोज करायचा आहे. ग्रोसरीज जो डिपार्टमेंट आहे तो आपल्याला क्लोज करायचा आहे. तर आपल्याला आता एक नेक्स्ट आपल्याला स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायला लागेल. कधी आपण क्लोज केला तर किती कॉस्ट इन्कर्ड होईल आणि कधी क्लोज नाही केला तर किती कॉस्ट इन्कर्ड होईल, ती आपल्याला कॉस्ट आपल्याला सेपरेट आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ओके, तर सेम स्टेटमेंट आता आपल्या दोघांची प्रॉफिटेबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायला लागेल की आपण ग्रोसरीज जो डिपार्टमेंट आहे तो कधी आपण कंटिन्यू ठेवला तर आपल्याला किती प्रॉफिट होईल आणि कधी कंटिन्यू नाही ठेवला तर किती प्रॉफिट होईल, तर ते आपल्याला सेपरेट फाइंड आउट करायचं इथे. तर आता सेल्स आहेत 1,90,000च होतील, सॉरी 19 लाख रुपीजच होतील सेल्स. कधी आपण ग्रोसरी कधी डिपार्टमेंट आपण कधी
कंटिन्यू ठेवला तर, आणि कधी ग्रोसरी डिपार्टमेंट कधी कंटिन्यू कधी ठेवला नाही तर आपल्याला जे सेल्स होतील ते किती होतील, 9 lakhs रुपीज होतील. ओके, सेल्स होतील 9 lakh रुपीज. ओके, नेक्स्ट व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट ॲज इट इज राहील. कधी ग्रोसरी डिपार्टमेंट कधी आपण ठेवला तर 14,20,000, आणि कधी ठेवला नाही तर आपल्या किती येईल. ॲक्च्युली आपण ठेवला तर किती येईल ते ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेलं आहे. कधी ग्रोसरी डिपार्टमेंट कधी आपण डिस्कंटिन्यू केला तर आपल्या किती कॉस्ट येईल ते आपलं मेन ॲक्च्युली फाइंड आउट करायचे. डू नॉट कीप असेल तर किती येईल ते, कारण हे ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेलं आहे. कधी आपण ग्रोसरी डिपार्टमेंट कधी आपण कन्सिडर कधी केला, कंटिन्यू कधी ठेवला तर आपल्या 35,000 आपला प्रॉफिट होणार आहे. कधी आपण डिस्कंटिन्यू केला तर किती प्रॉफिट किंवा लॉस येऊ शकतो तो आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. त्या दोघांची आपल्याला टोटल करून आपल्याला इथे फक्त फाइंड आउट करायला लागेल मेन. ओके, तर 9 lakh रुपीज, 5 lakh 60 आणि 60, 6,20,000 व्हेरिएबल कॉस्ट. नेक्स्ट कंट्रीब्युशन फाइंड आउट होईल. ओके, फिक्स कॉस्ट. आता जी फिक्स कॉस्ट आहे ती जी सेपरेबल जी फिक्स कॉस्ट आहे ती दोन्ही ठिकाणी ॲक्च्युली सेपरेट आपण करू शकतो. म्हणजे तेवढी आपण येईल, ही सेपरेबल फिक्स कॉस्ट येईल 1,15,000. ओके, आणि जी जॉईंट कॉस्ट आहे ती टोटल आपल्या इन्कर्ड होईल, कारण की ती जॉईंट कॉस्ट म्हणजे ह्या ग्लोसरीच्यासाठी काय सेपरेट जॉईंट कॉस्ट नाही आहे किंवा फिक्स कॉस्ट नाही आहे. त्यामुळे ती टोटल आपल्या फिक्स कॉस्ट आपल्याला कन्सिडर करायला लागेल 1,80,000. म्हणजे फिक्स कॉस्टमध्ये आपल्या दोन फिक्स कॉस्ट होते, एक सेपरेबल होती. तर सेपरेबलमधली ही जी 1,50,000 जी ग्रोसरीची जी कॉस्ट आहे फिक्स कॉस्ट ती आता इन्कर्ड होणार नाही आहे, कारण की ग्रोसरी डिपार्टमेंट आपण क्लोज करतो आहे. पण ही जी 1,80,000 जी फिक्स कॉस्ट आहे ती आपल्याला कधी आपण ग्रोसरी डिपार्टमेंट कधी सोल्ड केलं तर आपलं ही टोटल फिक्स कॉस्ट आपली इन्कर्ड होईल. जरी प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड करताना 60,000 त्या जॉईंट कॉस्टमधली ग्रोसरी डिपार्टमेंटला शो केली असली तरीसुद्धा ती जॉईंट कॉस्ट आहे, म्हणजे ती पूर्ण ऑर्गनायझेशनची कॉस्ट आहे, ती आपण सेपरेट करू शकत नाही आहे. कॉस्ट ही आपल्याला इन्कर्ड होणारच आहे. ओके, त्यामुळे आपल्याला ती जी कॉस्ट आहे आपल्याला पूर्ण आपल्याला चार्ज करायचे, जरी डू नॉट कीप असेल ते त्यावेळेस. ओके, त्यामुळे आपल्याला नंतर आपला प्रॉफिट आपला किती फाइंड आउट होणार आहे, 2,80,000 मायनस फिक्स कॉस्ट. ओके, म्हणजे आपल्याला 15,000 रुपीज आपल्याला लॉस होणार आहे. कधी आपण ग्रोसरी डिपार्टमेंट कधी क्लोज केला तर आपल्याला 15,000 रुपीज आपल्याला लॉस होणार आहे, आणि आपण कधी कंटिन्यू कधी ठेवला तर आपल्याला 35,000 रुपीज आपला प्रॉफिट होणार आहे. ओके, ओके 35 रुपीज प्रॉफिट होणार आहे, आणि कधी आपण कधी ड्रॉप केला तर आपल्याला 15,000 रुपीज लॉस होणार आहे. त्यामुळे लॉस होणार आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, ग्रोसरी डिपार्टमेंट आपण काय करणार आहोत, कंटिन्यू ठेवणार आहोत. ओके, कंटिन्यू ठेवणार आहोत, कारण की कधी ग्रोसरी डिपार्टमेंट आपण कधी ड्रॉप केला तर आपल्याला काय होणार आहे, लॉस होणार आहे 15,000 रुपीजचा. तर आपल्याला हे दोन स्टेटमेंट पहिल्यांदा आपल्याला शो करायचे आहेत, आणि खाली आपल्याला फक्त नोट मेन्शन करायचे की ग्रोसरी डिपार्टमेंट जो आहे तो आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागेल, आणि कधी कंटिन्यू कधी नाही ठेवला तर आपल्याला लॉस होणार आहे त्या प्रोडक्ट्स, म्हणजे त्या आपल्याला ऑर्गनायझेशनला पूर्णपणे लॉस होणार आहे 15,000 रुपीजचा. ओके, आपण ॲक्च्युली नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम बघूया. ॲक्च्युली जे एक्झामला येतील ते आपण प्रॉब्लेम बघूया नेक्स्ट लेक्चरला. हे ॲक्च्युली फक्त एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दोन प्रॉब्लेम्स ॲक्च्युली घेतले, पण ते प्रॉब्लेम एक्झामला येण्यासारखे ॲक्च्युली प्रॉब्लेम्स नाही, त्यातला एखादा पॉईंट ॲक्च्युली एक्झाममध्ये असू शकतो. ओके, तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. ओके, मेन जे डिसिजनचे जे प्रॉब्लेम आहेत का ज्याच्यामध्ये लिमिटिंग फॅक्टर असणार आहेत ना, त्या पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला नॉर्मली एक्झाममध्ये येतात, की मटेरियल लिमिटिंग फॅक्टर आहे किंवा लेबर लिमिटिंग फॅक्टर आहे, अशा पद्धतीचे एक्झामला मोस्टली प्रॉब्लेम विचारले जातात.